तर कुठल्याही क्षणी हप्ते वितरणाला सुरुवात होऊ शकते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला गेल्या 15 दिवसापासून म्हणजेच आज 15 जुलै आहे, जूनचा महिना संपून आज 15 दिवस झालेले आहेत, तर गेल्या 15 दिवसांपासून हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। असं वाटत होतं की जी आर प्रसिद्ध झाल्याच्या नंतर 2 दिवसात हप्ते वितरणाला सुरुवात होईल, पण जी आर हा 8 तारखेला प्रसिद्ध करण्यात आला होता आणि आज 15 तारीख आहे। पूर्ण 8 दिवस संपलेले आहे जी आर येऊन, तरी सुद्धा हप्ते वितरणासंदर्भात कसलीही अपडेट ही आलेली नसल्याने लाडक्या बहिणी आता प्रचंड नाराज झालेल्या आहेत। तर लाडक्या बहिणींनो, आणि त्यातही अपात्र महिलांची संख्या वाढल्याने लाडक्या बहिणींची काळजी आता थोडीफार वाढतच चाललेली आहे। तर आज वितरण होण्याची काही शक्यता आहे का? किती टक्के महिला अपात्र झालेल्या आहे आणि कोणत्या महिला अपात्र झालेले आहे आणि वितरण लाडक्या त्यांना कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकते? तर या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि लाडक्या त्यांना जसं की तुम्हाला माहितच आहे, मागच्या 15 दिवसापासून आपण हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहोत आणि मागच्या वेळेस म्हणजे मागचा जो हप्ता आला होता तो सुद्धा 15 जूनला आला होता। त्यामुळे आज थोडीशी दाट शक्यता वाटत आहे वितरणाची, कारण आज सुद्धा 15 जुलै आहे आणि आता जर वितरणाला सुरुवात झाली तर निश्चितच मग 20 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण हे होणार आहे। पण त्यामुळे लाडक्या बहिणी थोड्याशा नाराज झाल्या होत्या आणि थोड्याशा काळजीत सुद्धा पडलेल्या आहे की बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या असल्याची माहिती समोर येत आहे। तर पात्र महिलांची संख्या आता 1,77,00,000वरून 1,67,00,000 जवळपास आली असल्याची माहिती राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा दिलेली आहे। त्याचसोबत कोणत्या महिला अपात्र झाल्या असतील या संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। तर ज्या महिलांची केवायसी चुकीची झाली असेल किंवा काही महिलांच्या घरात 4 चाकी वाहन असल्याची बाब ही समोर आलेली आहे, त्याचसोबत काही महिलांचं उत्पन्न सुद्धा वाढलं असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्याचसोबत बऱ्याच महिलांचं वय सुद्धा आता या योजनेतून निघून गेलेलं आहे। त्यामुळे फक्त अशाच महिला या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत। तुम्ही पात्र जर असाल तर बिलकुल काळजी करू नका, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता व इथून पुढे जोपर्यंत लाडकी बहीण योजना ही सुरू राहील तोपर्यंत तुम्हाला लाभ हा मिळत राहणार आहे। त्यामुळे पात्र महिलांनी बिलकुल काळजी करायची गरज नाही। तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, मग आज वितरण होईल काय? तर लाडक्या ताईंनो, होय, कुठल्याही क्षणी हप्ते वितरणाला सुरुवात होऊ शकते। सकाळचे 10 ते 11 वाजतापासून सुद्धा वितरणाला सुरुवात होऊ शकते। आपण मागच्या 2-3 दिवसांपासून असंच पाहत आहोत की सोमवारला वितरण होईल, त्यानंतर मंगळवारला वितरण होईल, पण दोनही दिवस वितरण झालं नाही। आज सुद्धा वितरण होते का नाही हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। पण मागचा जर वितरणाचा अंदाज घेतला तर 15 तारखेला वितरण हे सुरू झालं होतं। त्यामुळे कुठल्याही क्षणी आज हप्त्याचं वितरण हे सुरू होऊ शकते। या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। वितरणासंदर्भात वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणारच आहे। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही। त्याचसोबत तुम्हाला मेचा हप्ता मिळाला होता काय हे सुद्धा सांगायचं आहे, कारण मेचा हप्ता तेवढाच महत्वाचा आहे। ज्या महिलांना मेचा हप्ता मिळाला होता अशा महिला जवळपास सगळ्याच या पात्र असणार आहे। त्यामुळे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।